हाय गाईज. सो आज आपला टॉपिक काय आहे? BMS BHMS साठी नवीन नोटीस आलेली आहे, नवीन कॉलेज ॲड करण्यासाठी. तर सर्व विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग ही केलेली आहे, कारण की हा व्हिडिओ तुम्हाला आजच्या डेटमध्ये संध्याकाळी भेटणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत? BMS आणि BHMS प्रायव्हेट स्टे वॅकन्सी राऊंड 4चा कॅटेगरी वाईज कट ऑफ एक्सपेक्टेड काय येईल आपण ते पाहणार आहोत. यानंतर आपण काय डिस्कस करणार आहोत? काउन्सिलिंग ही 20 तारखेला 100% संपणार आहे का, हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. यानंतर डॉक्टर आर्यन लाहोटीचं कॉलेज येणार आहे का नाही हे कन्फर्म तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. यानंतर एक नवीन कॉलेज आलेलं आहे, त्या कॉलेज कसं आहे, त्या कॉलेजचा कॅम्पस कसा आहे, त्या कॉलेजची फीस किती आहे, त्याचा कट ऑफ किती येईल, हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. यानंतर काही नोट्स आहेत त्या देखील मी तुम्हाला क्लिअर करणार आहे. जर इन केस IQच्या जागा राहिल्या 20 तारखेच्या नंतरही तर काउन्सिलिंग कंटिन्यू राहील का, त्या जागा कशा भरल्या जातील, हे सर्व ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. ओके. आणि सर्व विद्यार्थ्यांनी 3386 कॉलेजचा कोड आहे, सिल्लोडचं छत्रपती संभाजीनगरचं नॅशनल कॉलेज हे ऍड केलं असेल, नसेल केलं तर लवकरात लवकर करून घ्यावे. ओके. लक्षात. आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू. ओके. सो गाईज, आजचा आपला टॉपिक काय आहे? BMS BHMS नवीन नोटीसची जी आलेली आहे त्याच्यामध्ये नवीन कॉलेज आणि आपल्या रिमेनिंग सीट्स आहेत ते पाहणार आहोत. यानंतर काउन्सिलिंग 20 डिसेंबरला संपणार आहे का हे देखील मी तुम्हाला क्लिअर करणार आहे. यानंतर IQच्या जागा जर राहिल्या 20 तारखेच्या नंतरही तर त्याचं काय होईल हे देखील तुम्हाला सांगेल. यानंतर नवीन कॉलेज कसं आहे हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके. आता वन बाय वन पहा. ओके. सो गाईज, पहिल्यांदा पहा BMS BHMS न्यू नोटीस अपडेट काय आहे आपण ते पाहू. यानंतर न्यू कॉलेज रिमेनिंग सीट्स हे आपण डिस्कस करणार आहोत. ओके. सो गाईज, वन बाय वन पहा. नोटीस नंबर 35 आहे, चॉईस फिलिंग, एडिट ऑप्शन, ऍडमिशन डेट हे सर्व ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. कधी आहे? 17/12/2025 11 PM पर्यंत तुम्हाला सर्व चॉईस फिलिंग करायची आहे. लक्षात. यामध्ये काय काय आहे? ज्या विद्यार्थ्यांना नवीन कॉलेज ऍड करायचं आहे ते विद्यार्थी ऍड करू शकतात. यानंतर जर कुणाला चॉईस फिलिंग एडिट करायचे असेल, खालीवरी ऑप्शन करायचे असतील, सर्वच बरं का, सर्वच तुम्ही कॉलेजेस चेंज करू शकतात. यानंतर तुम्हाला जर ऍड BHMS करायचं असेल, BHMS चे ऑप्शन तुम्हाला ऍड करायचे असतील तर तुम्ही BHMS चे देखील ऑप्शन ऍड करू शकतात. हा शेवटचा दिवस आहे. आणि जर OTP येत नसेल तर ट्राय करा, एकच OTP येणार आहे मेलवरती किंवा मोबाईलवरती, ती देखील 17/12/2025 संध्याकाळी 11 पर्यंत तुम्हाला हे भरायचं आहे. लक्षात. समजलं. यानंतर पुढचं पहा गाईज, सिलेक्शन लिस्ट ही 18/12/2025 ला संध्याकाळी भेटून जाईल. सिलेक्शन लिस्ट तुम्हाला 18 तारखेला भेटून जाईल संध्याकाळी. ओके. आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना 19/12/2025 ते 20/12/2025 5:30 वाजेपर्यंत संध्याकाळी ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे. यानंतर काउन्सिलिंग होईल न होईल याचे कन्फर्मेशन नाहीयेत. ओके. लक्षात. यानंतर पुढचं पहा गाईज, काउन्सिलिंग एंड 20/12/2025 ला 100% होईल गाईज. रिझन काय आहे? सीट्स नाही राहिल्या, ते आता तुम्हाला मी सांगणारच आहे. कशामुळे सीट्स नाही राहिल्या आणि किती सीट्स रिमेनिंग राहिलेल्या आहेत हे देखील मी तुम्हाला सांगेल. जर मेरिटच्या सीट राहिल्या असतील तरच पुढचा राऊंड कंडक्ट होईल, पण IQच्या जागेसाठी पुढचा राऊंड होणार नाही. त्याच्यामुळे आहे ना, 20 तारखेला काउन्सिलिंग ही 100% संपणार आहे BMS BHMS ग्रुप B साठी. लक्षात. समजलं तुम्हाला. यानंतर पुढचं पहा गाईज, नो न्यू कॉलेज कम. गाईज, कुठल्याही प्रकारचं नवीन कॉलेज आता येणार नाही, कारण की बुलढाण्याच्या कॉलेजचे पण चान्सेस हे संपलेले आहेत, तर ते कॉलेज आता येणार नाहीये. तर कोणीही होप्स ठेवू नका की नवीन कॉलेज येणार आहे, आम्हाला ते भेटू शकतं. लक्षात. कारण की बिलकुल चान्सेस नाही राहिले, कारण की आता काउन्सिलिंग ही 100% संपणार आहे. ओके. यानंतर पुढचं पहा गाईज, दुसरा टॉपिक आहे BMS न्यू कॉलेज कसं आहे, ते कॉलेज कोणतं आहे, सीट्स किती आहेत आपण ते पाहणार आहोत. आणि ओल्ड कॉलेजच्या रिमेनिंग सीट्स राहिलेल्या आहेत या नोटीसमध्ये, ते खाली दिलेले आहेत, ते तुम्हाला मी थोडक्यात डिस्कस करणार आहे. ओके. यामध्ये पहा, 3386 कॉलेजचा कोड आहे. हे कॉलेज नॅशनल BMS प्रायव्हेट साठी. लक्षात. या ठिकाणी 60 सीट्स आहेत. यामधल्या IQच्या 9 जागा आहेत आणि मेरिट बेसवरती 51 विद्यार्थी लागतील. गाईज, मी तुम्हाला आतापर्यंत स्टार्टिंग पासून सांगत आलेलो आहे की नवीन कॉलेज आलेले आहेत. तर तुम्ही माझे सर्व व्हिडिओ चेक करू शकतात. मी तुम्हाला सांगितलेले आहे नवीन कॉलेज हे आलेले आहेत, येणार आहेत. तर आतापर्यंत सर्व कॉलेजेस हे टाइमावरती आलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे. जे विद्यार्थ्यांनी, आता एका विद्यार्थ्यांनी मला कमेंट देखील केली होती की माझ्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी BPTचे ऑप्शन टाकले नाही. मी तुम्हाला अगोदरच सर्वांना सांगितलेलं आहे की बॅकअप प्लॅन ठेवा, त्यानंतर ही काउन्सिलिंग करा, कारण की काउन्सिलिंग ही एखादा विद्यार्थी लागू शकतो, तुम्हाला सांगितलेलं आहे क्लिअरली. तर दुसऱ्यावर ब्लेम करण्या अगोदर
स्वतः डिसिजन घ्यायला शिका. लक्षात समजलं. यानंतर पुढचं पहा गाईज. पुढचं आहे कॉलेज एकदम मस्त आहे गाईज. आता जे कॉलेज आलेलं आहे ना एकदम छान कॉलेज आहे, एकदम मस्त कॉलेज आहे. कॅम्पस पण चांगलं आहे याचं माऊली कॉलेजपेक्षा हे 100% कॉलेज चांगलं आहे. माऊली जे आयुर्वेदिक कॉलेज उदगीरचं आहे एकदम बकवास कॉलेज आहे आणि त्या ठिकाणी 28 लाख पॅकेज सांगत आहेत. इतका ऍटिट्यूड आहे त्या भंगार कॉलेजचा. एकदम बकवास कॉलेज आहे ते बरं का, आत्ता सांगतो तुम्हाला. ओके. माऊली आयुर्वेदिक कॉलेज जी की उदगीरचं आहे, लातूरचं आहे, एकदम फालतू आणि बकवास कॉलेज आहे. जर घ्यायचं असेल घेऊ शकतात. IQ न तर चुकून पण घेऊ नका, कारण की 28 लाख बजेट सांगत आहेत आणि ऍटिट्यूड तर खूप आहे त्या कॉलेजचा. लक्षात समजलं. यानंतर पुढचं पहा गाईज. या कॉलेजची फीस साधारणतः 1,85,000 या कॉलेजची फीस आहे आणि हॉस्पिटल पण तयार आहे आणि हे कॉलेज आहे ना रोडवरती आहे गाईज, रोडवरच्या आजूबाजूला आहे. त्याच्यामुळे आहे ना हे कॉलेज एकदम चांगलं आहे. बाकीचे जे कॉलेज आहेत ते आतमध्ये आहेत, खूप आतमध्ये, म्हणजे ग्रामीण भागात असल्यासारखे. पण हे कॉलेज रोडवरती आहे, मेन रोडवरती आहे. त्याच्यामुळे आहे ना या ठिकाणी तुम्हाला पेशंट फ्लो देखील चांगला भेटेल. तर हे कॉलेज भेटत असेल तर 100% घ्या बरं का गाईज. ओके. यानंतर पुढचा पहा गाईज. नोट, न्यू कॉलेज आहे सो कॅटेगरीचा बेनिफिट तुम्हाला 100% भेटणार. पण ऍडमिशनच्या टायमाला विद्यार्थ्यांकडून हे पूर्ण फीस घेणार, पूर्ण फीस तुमच्याकडून घेणार आणि तुम्हाला पूर्ण फीस पे करावीच लागेल. कारण की नवीन कॉलेज आहे त्यामुळे तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट स्कॉलरशिपचा फॉर्म भरल्यानंतर भेटेल. जर या ज्या विद्यार्थ्याला हे नवीन कॉलेज संभाजीनगरचं भेटणार आहे किंवा माऊलीचं लातूरचं कॉलेज भेटणार आहे, अशा विद्यार्थ्यांना आता पूर्ण फीस पे करावी लागेल. आणि ज्यावेळेस तुम्ही कॅटेगरीचा फॉर्म भरताल त्यावेळेस तुम्हाला ती वापस दिली जाते. पण ऍडमिशनच्या टायमाला तुम्हाला पूर्ण फीस भरणे बंधनकारक राहील, कारण की नवीन कॉलेज आहे आणि तुमच्याकडून ते पैसे घेणारच. ओके. लक्षात समजलं. यानंतर पुढचं पहा गाईज. ओल्ड BMS, BHMS, BUMS रिमेनिंग सीट्स. आता या किती जागा, 51 जागा आणि ह्या 9 जागा, टोटली 60 जागा ऍड झाल्या. आता ओल्ड सीट्सचं पण सीट मॅट्रिक्स आलेलं आहे, ते कोणतं आहे ते सांगतो तुम्हाला. ओके. सो गाईज BMS साठी 4 कॉलेजेसमध्ये 9 सीट्स रिमेनिंग आहेत. ओके. यानंतर BHMS साठी 14 कॉलेजेसमध्ये 64 जागा रिमेनिंग आहेत. यानंतर BUMS मध्ये 1 कॉलेज आहे, त्यासाठी 2 सीट्स शिल्लक आहेत. पण काय आहे या ठिकाणी एक प्रॉब्लेम काय आहे. नोट, ऑल कॉलेजेस मध्ये ज्या सीट्स आहेत या सीट्स फक्त आणि फक्त IQ च्या आहेत, नॉट अ मेरिट बेसवरती. मेरिट बेसवरती कोणीही सीट सोडत नाही. या ज्या सीट्स आहेत 9, 64, 2 या सर्व सीट्स IQ म्हणजे 3 टाइम फीस नुसार आहेत. लक्षात समजलं तुम्हाला. 3 टाइम. ओके. यानंतर पुढचं पहा गाईज. 20 तारखेनंतर जर IQ च्या सीट्स राहिल्या तरीही काउन्सिलिंग संपणार. कारण की IQ च्या जागा जरी भरल्या नसतील तरी त्या तशाच राखीव ठेवल्या जातात. आणि जर कॉलेजनं इनलिगल पद्धतीने त्या जागा भरल्या जातील आणि CET सेलला किंवा इन्क्वायरीमध्ये ते कॉलेज सापडलं तर विद्यार्थ्याला देखील रेस्टिगेट करतात आणि कॉलेजला पेनल्टी म्हणून 1 कोटी ते 2 कोटी पे करायला लावतात. त्यामुळे आहे ना कॉलेज देखील रिस्क घेणार नाही आणि विद्यार्थ्यांनी पण रिस्क घ्यायची नाहीये. आलतू फालतू मूर्खपणा करायचा नाहीये. इनलिगल पद्धतीने ऍडमिशन घ्यायचा, ते देखील महाराष्ट्रामध्ये. 4 महिने राहिलेत, रिपीटला जावा, काही प्रॉब्लेम होणार नाही. 4 महिन्यानं तुम्ही मोठे बारके होणार नाहीयेत. शेवटचा 2026चा पेपर, मोडचा पेपर असेल तर 100% नीटची एक्झाम द्या, काही प्रॉब्लेम नाहीये. नीटची एक्झाम कशी क्रॅक करायची, 400 मार्क कसे घ्यायचे हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल 100%. आणि तुम्हाला पटलं तर तुम्ही 100% रिपीट करताल. ओके. लक्षात समजलं. यानंतर पुढचं पहा गाईज. BMS प्रायव्हेट श्रेय वॅकन्सी राऊंड 4चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येणार आहे आपण तो पाहू. श्रेय वॅकन्सी राऊंड 4चा BMS प्रायव्हेटचा कट ऑफ मी तुम्हाला सांगत आहे. ओके. सो गाईज या ठिकाणी पहा. ओपन साठी 278 राहू शकतो, SC कॅटेगरी 277, ST कॅटेगरी 224 ते 226 पर्यंत राहू शकतो, VJ कॅटेगरी 278 पर्यंत राहू शकतो, NT1 278, NT2 278, NT3 278 पर्यंत राहू शकतो, OBC 278 आणि SCBC 276 पर्यंत एवढा कट ऑफ राहू शकतो. हा फायनल कट ऑफ राहू शकतो बरं का गाईज. याच्या खालच्या विद्यार्थ्यांना तर चुकून पण विचारू नये की आमचे चान्सेस आहेत का नाही, भेटेल का नाही. रिझन काय आहे, काउन्सिलिंग 20 तारखेला संपणार आहे. तर तुम्हाला एकच ऑप्शन आहे, एक तर रिपीट करणे, नाहीतर BPTS ला ऍडमिशन घेणे, नाहीतर सरळ अदर स्टेटला ऍडमिशन घेऊन मोकळे होणे. क्लिअर सांगताय तुम्हाला बरं का, कारण की शेवटचा टप्पा आहे. होप्स मी देऊ शकणार नाही तुम्हाला. अदर स्टेटला तुम्ही जाऊ शकतात. ओके. यानंतर पुढचं पहा गाईज. नोट, न्यू कॉलेज आले तरी, नवीन कॉलेज आले तरी कट ऑफ हा खाली येणार नाही बरं का. आता सांगतो तुम्हाला, होप्स ठेवू नका.
नवीन कॉलेज आले तरी कट ऑफ हा खाली येणार नाही. रिझन काय आहे? फक्त मेरिट बेसवरती 51 विद्यार्थी लागतील. लक्षात, आता जे विद्यार्थी अपग्रेडेशनला जातील त्या हिशोबाने काही तिथं त्या ठिकाणी कट ऑफ मध्ये खाली वरी होईल, पण ह्याच्यापेक्षा जास्त कट ऑफ खाली यायचे चान्सेस नाहीयेत. लक्षात, समज तुम्हाला. यानंतर पुढचं पहा गाईज, BHMS प्रायव्हेट स्टे वॅकन्सी राऊंड 4 चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येऊ शकतो आपण ते देखील डिस्कस करू. ओके, BHMS प्रायव्हेटचा देखील कट ऑफ मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. ओके, सो गाईज, ओपन साठी 200 पर्यंत BHMS चं कॉलेज भेटू शकतं. SC कॅटेगरी 198, ST कॅटेगरी 135, VJ कॅटेगरीला सीट नाहीये. NT1 188 पर्यंत राहू शकतो. NT2 आणि NT3 ला सीट नाहीये. OBC 199 पर्यंत राहू शकतो आणि SCBC 167 एवढा BHMS चा कट ऑफ राहू शकतो या स्टे वॅकन्सी राऊंड 4 साठी. लक्षात, समज तुम्हाला अदर स्टेटचे देखील ऍडमिशन सुरू आहेत. जर तुम्हाला लिगली भेटत असेल तर 100% घ्या. कर्नाटका स्किप करा बरं का. ओके गाईज, लक्षात. यानंतर पुढचं पहा गाईज, बुलढाण्याचं नवीन कॉलेज जे आहे ना, डॉक्टर आर्यन लाहोटीचे, हे कॉलेज यायचे चान्सेस संपलेले आहेत. सर्व संपलेले आहेत. कारण की आता काही जरी म्हणलं कॉलेजनं, काही जरी म्हणलं शेवटचे 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत तर ते कॉलेज ऍड होणार नाहीये. आणि विद्यार्थ्यांना वाटत असेल स्पॉट राऊंड होईल तर गाईज आताच तुमची कन्सेप्ट क्लिअर करतो. स्पॉट राऊंड होण्यासाठी साधारणतः मेरिट बेसवरती, काय म्हणतोय, मेरिट बेसवरती जास्त जागा, कमीत कमी 50 ते जास्तीत जास्त 100 जागा राहायला पाहिजेत तर कुठे स्पॉट राऊंड कंडक्ट होतो. तुम्ही IQ वरती डिसाईड नका करू तुमचा स्पॉट राऊंड होईल. IQच्या जागा तशा राहिल्या तर तशाच राहतात. गेल्या वर्षी पण तशाच राहिल्या होत्या, या वर्षी पण तशाच राहतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना IQ न घ्यायचं असेल घेऊ शकतात. तुम्हाला वशीला लावायचा असेल, ओळखीनं भेटत असेल तर तुम्ही लावू शकतात, पण तुमच्या रिस्कवरती राहणार. कारण की जर तुम्ही इनलिगल पद्धतीने त्या ठिकाणी ऍडमिशन घेणार सिंगल फीसमध्ये किंवा डबल फीसमध्ये तर तुम्हाला आहे ना कॉलेजला पैसा भेटेल. आणि जर तुम्ही सापडलात इन्क्वायरीमध्ये तर विद्यार्थी हा रस्टिगेट केला जातो आणि कॉलेजला वॉर्निंगचं लेटर देऊन पेनल्टी भरायला होतात. त्यामुळे तुम्हाला रिस्क घ्यायची असेल तर तुम्ही 100% घेऊ शकतात. ओके, यामध्ये जर तुम्हाला काही क्युरीज वगैरे असतील, काय विचारायचं असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज करून मला विचारू शकतात. ओके, काय अडचण वगैरे असेल तर कमेंटमध्ये देखील विचारू शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.